नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, खरीप हंगामातील पिकांची नोंद सातबारा उतार्यावरती करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करावी लागणार नाही. ही जबाबदारी या वर्षीपासून नियुक्त सहाय्यक मार्फत पार पाडली जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने ही महत्त्वाची सुधारणा केली आहे. 15 जुलैपासून राज्यभरामध्ये नव्या पद्धतीने ई पीक पाहणी मोहीम ही राबवण्यात येणार आहे. राज्यामध्ये 2022 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणं, ग्रामीण भागातील शेतांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसणं आणि ॲप हाताळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी यामुळे या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नव्हता. यंदा ही प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी ही प्रक्रिया जोडण्यात आली आहे. ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणीपूर्वी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती SMS द्वारे माहिती दिली जाईल. त्यामुळे पीक नोंदणी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे, असा प्रशासनानं दावा केला आहे. यंदापासून ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली होणार असून स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सहाय्यक शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करून माहिती नोंदवणार आहेत. यावर्षी पीक पाहणीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी लागवड क्षेत्राच्या 50 मीटर अंतरावरनं छायाचित्र घेऊन नोंदणी करण्यात येत होती. मात्र आता पिकांच्या 20 मीटर आतमध्ये जाऊन छायाचित्र नोंदवणं बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे पीक पाहणीची अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बचत गटातील महिलांना देखील आता सरकारकडनं त्यासाठी मानधन दिलं जाणार आहे, जे 12,000 रुपयांपर्यंत असू शकतं. तर मग मित्रांनो, ई पीक पाहणीचा हा नवीन बदल तुम्हाला कसा वाटतोय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.